नमस्कार, मी श्वेता. तुम्ही बघताय TV9 मराठी बुलेटिनमध्ये स्वागत. सुरुवातीला राजकीय वर्तुळातून मोठी बातमी आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंच्या कार्यपद्धतीवरती प्रशांत किशोर नाराज असल्याची माहिती मिळते. राज्यातील नेतृत्वासोबत काम करणार नसेल तर पक्षासोबत काम करणं कठीण आहे. प्रशांत किशोर यांनी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्यासोबत चर्चा केली. यापूर्वी झालेल्या 3 बैठकांमध्ये सांगून सुद्धा बदल करण्यात आलेला नाही. मग काम करणं कठीण आहे असं एक प्रकारे वक्तव्य समोर आलंय. प्रशांत किशोर यांनी कालच्या बैठकीत व्यक्त केलेलं हे मत. तर भविष्यासाठी काम करणं अपेक्षित असेल तर प्रदेशाध्यक्ष पदाचा निर्णय घ्या. प्रशांत किशोर यांनी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांना तशा स्पष्ट सूचना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडे. अक्षय, काल 6 तास जी चर्चा झाली प्रशांत किशोर सुनेत्रा पवार यांच्यामध्ये काय काय नेमके मुद्दे होते? आता हा जो मुद्दा राज्यातल्या नेतृत्वासोबत काम करणार नसेल तर पक्षाचं काम कठीण, या संदर्भात नेमकी काय चर्चा झाली? श्वेता, खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या सुनेत्रा पवार यांची काल प्रशांत किशोर यांनी देवगिरी या निवासस्थानी भेट घेतली. फक्त ही संपूर्ण भेट नव्हती, तर या दोन्ही नेत्यांमध्ये अर्थात सुनेत्रा पवार आणि प्रशांत किशोर आणि राज्यसभेचे खासदार पार्थ पवार यांच्यामध्ये 6 तास देवगिरी या निवासस्थानी मॅरेथॉन बैठका ज्या आहेत त्या पार पडलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या. आणि कालच्या संपूर्ण बैठकीमध्ये खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं आता रणनीतिकार म्हणून काम जे आहे ते आता प्रशांत किशोर हे पाहणार आहेत. आणि खरं तर गेल्या 2 बैठका यापूर्वी देखील प्रशांत किशोर यांच्या सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्यासोबत झालेल्या होत्या. त्यावेळेस त्यांनी अनेक सूचना ज्या आहेत ते खरं तर पक्षाच्या पुढच्या भविष्यासाठी त्यांनी दिलेल्या होत्या. परंतु त्या सूचना ज्या आहेत त्याची अंमलबजावणी जी आहे ती पक्षाकडनं करण्यात आलेली नाहीये. त्यामुळे प्रशांत किशोर यांनी आपली नाराजी जी आहे या संपूर्ण बैठकीत देखील बोलून दाखवलेली आहे. प्रशांत किशोर यांनी राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत सुनील तटकरे यांच्या कार्यशैलीवरतीच खरं तर प्रश्नचिन्ह निर्माण करून त्यांची कामगिरी व्यवस्थित नाही अशा पद्धतीची भूमिका घेतलेली होती. आणि खरं तर प्रदेशाध्यक्ष पद हे बदलणं महत्वाचं आहे अशा पद्धतीचा देखील सल्ला जो आहे तो त्यांनी दिलेला होता. परंतु मागच्या 2 बैठकांमध्ये ह्या सूचना करून देखील त्याची अंमलबजावणी आहे जी आहे ती झालेली नव्हती. त्यामुळे कालच्या बैठकीमध्ये प्रशांत किशोर यांनी या सगळ्या संदर्भातला सवाल देखील उपस्थित केलेला आहे. आणि खरं तर सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांना देखील सांगण्यात आलं प्रशांत किशोर यांच्याकडनं जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं प्रदेशाध्यक्ष पद बदललं नाही तर काम करण्यास फार अवघड होणार आणि भविष्याची काही आखणी आहे अर्थात रणनीती आहे ती देखील तयार आखण्यास खरं तर मोठा विलंब होईल आणि त्याच्यामध्ये अडचणी निर्माण होतील अशा पद्धतीचं मत जे आहे ते या सगळ्या बैठकीमधनं उपस्थित करण्यात आलंय. त्यामुळे सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्याकडनं आता पक्षामध्ये प्रदेशाध्यक्ष पदाच्या बदलाच्या संदर्भात काही महत्वाचा निर्णय या दोन्ही नेत्यांकडनं होतोय का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. परंतु प्रशांत किशोर आता यापुढे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी रणनीतिकार म्हणून काम करणार असल्याचं हे आता समोर आलेलं आहे. बरं अक्षय, या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद. आणि या सगळ्या दरम्यान या बातमीनंतर आम्ही सुनील तटकरेंशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, त्यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्याशी संपर्क काही होऊ शकलेला नाही. तर मुंबईतल्या देवगिरी बंगल्यावर काल तब्बल 6 तास चर्चा झाली. प्रशांत किशोर यांच्याकडून पक्षाच्या राज्य संघटनेमध्ये आमूलाग्र बदल करण्याची शिफारस केल्याची माहिती सूत्रांनी दिली. राष्ट्रवादीला राज्यात पक्ष नेतृत्व बदलाची शिफारस केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्याआधी प्रशांत किशोर आणि त्यांची टीम राज्यभर सर्व्हे करणार आहे. लवकरच या सर्व्हेचा अहवाल सुनेत्रा पवार यांना सादर केला जाईल असंही सूत्रांनी सांगितलंय. तर अहवालानंतर राष्ट्रवादी पक्षात मोठे फेरबदल केले जातील अशीही माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवाय गुंगी गुडिया या टीकेवर सुद्धा कालच्या बैठकीत चर्चा झाली आहे. टीकेबाबत सुनेत्रा पवारांनी शांत राहून संघटनात्मक नियुक्त्यांवर भर द्यावा असा सल्ला प्रशांत किशोर यांनी दिल्याचंही कळतंय. तर दुसरीकडे सुनेत्रा पवार आणि प्रशांत किशोर यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर भाजपनं नाराजी व्यक्त केली आहे. बिहारच्या बांकीपूरमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत प्रशांत किशोर यांनी भाजपचा पराभव करत मोठा विजय मिळवलाय. या निवडणुकीच्या निमित्तानं ते वारंवार भाजपवर जोरदार टीका करत होते आणि आता विजय झाल्यानंतर अवघ्या 3च दिवसांमध्ये ते सुनेत्रा पवारांना भेटले आणि या भेटीवर आता भाजपनं उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे भाजपचा पराभव करून विजयी झालेल्या रणनीतिकाराशी मित्रपक्षानं वारंवार चर्चा करणं अयोग्य असल्याचं मत भाजप नेत्यांनी व्यक्त केलंय.
तर सुनेत्रा पवारांची प्रशांत किशोर यांच्यासोबत तब्बल 6 तास चर्चा झाली। या बैठकीला जय पवार देखील ऑनलाईन उपस्थित होते। बैठकीत प्रशांत किशोर यांच्या टीममधील 2 सदस्यही उपस्थित होते, अशी सगळी माहिती सूत्रांनी दिली आहे। सुनेत्रा पवार, पार्थ पवार त्याचसोबत जय पवार हे ऑनलाईन उपस्थित होते, तर प्रशांत किशोर यांच्या टीममधले 2 सदस्य होते।